साधारणतः 2-2.5-3 महिन्यापूर्वी दादांशी मी जेव्हा बोलत होतो त्यावेळी दादांनी काही आठवणी शालिनी पॅलेस मधल्या काढलेल्या होत्या. वयाच्या 18-19 वर्षामध्ये सुद्धा इथली असणारी सहकार चळवळ, इथली असणाऱ्या बँकिंगच्या संदर्भात ते अतिशय आपुलकीनं ते बोलत असायचे. दादांनी आपले काका जे आहेत म्हणजे शरद पवार साहेब हे त्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आपण मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहोत अशा पद्धतीची कुठेही वाच्यता कधी केलेली आपल्याला दिसत नाही. जानेवारी 2026 महाराष्ट्रासाठी बुधवारची सकाळ ही वेगळीच सकाळ ठरली. ह्या सकाळमुळे अनेकांना धक्का बसलेला आहे. राज्यभरात शोकाकुल वातावरण पाहायला मिळते, कारण राज्यातील तरुण नेतृत्व त्याचबरोबर सगळ्यांच्या आवडीचे असेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघाताच्या बातमीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली असून अजित पवारांचे कार्यकर्ते त्याचबरोबर इतर सर्वच पक्षांचे आहेत जे कार्यकर्ते नेते आहेत जे दुःख व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. अजित पवारांची वक्तृत्व शैली असेल, त्याचबरोबर त्यांचा शिस्तबद्धपणा, त्यांची अभ्यासू वृत्ती आणि ह्या सगळ्याच गुणांमुळे आहे जे महाराष्ट्रभर अजित पवारांचं एक वलय होतं. राजकारणातील एक मुत्सद्दी नेता म्हणून देखील अजित पवारांना ओळखलं जात होतं. याच अजित पवारांना खरं तर कोल्हापूरविषयी विशेष जिव्हाळा होता. कोल्हापूरमध्ये त्यांची बहीण आणि त्याचबरोबर आत्या देखील होती. त्यामुळेच कोल्हापूरमध्ये वरचेवर येणारे अजित पवार कोल्हापुरात आल्यावरती कोल्हापूरच्या अनेक गोष्टींमध्ये रमत असत. कोल्हापूरच्या आठवणींना ते नेहमीच उजाळा देत असत. त्यांच्याविषयीच आज एक महत्त्वाची आठवण आहे जी आपण या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं स्वागत करते लोकमतमध्ये. कोल्हापूरमधील शहाजी छत्रपती महाविद्यालय आणि ह्याच महाविद्यालयात मी सध्या आहे आणि ह्या महाविद्यालयामध्ये बीकॉम फर्स्ट इयरसाठी अजित पवारांनी 1978 साली आहे जे ॲडमिशन घेतलेलं. या ठिकाणी त्यांचा विद्यार्थी दशेतील काही वेळ आहे जो गेलेला होता. खरं तर दसरा चौकमधील ऐतिहासिक दसरा चौकमधील हे शहाजी कॉलेज जे ओळखलं जातं ते पूर्वी रंकाळ्याजवळ असणाऱ्या शालिनी पॅलेस या ठिकाणी होतं आणि त्याच ठिकाणी आहे जे बीकॉम फर्स्ट इयरसाठी अजित पवारांनी ॲडमिशन घेतलेलं. आणि ह्या ॲडमिशनच्या नोंदी असतील, त्याचबरोबर त्यांचं LC असेल, या सगळ्याच गोष्टी आजही या कॉलेजमध्ये जपलेल्या आहेत. या कॉलेजचे माजी विद्यार्थी असलेले अजित पवार यांच्याविषयी आठवणी त्यांच्याच प्राचार्यांकडून थोडक्यात जाणून घेऊयात. प्राचार्य डॉक्टर राजेखान शानेदिवान कोल्हापुरातील ऐतिहासिक अशा श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. काल 28 तारखेला एक अत्यंत धक्कादायक स्वरूपाची बातमी आकस्मित आमच्या कानावरती आली. महाविद्यालयाचं कामकाज सुरू झालं आणि एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक मंडळी जमलेलो असतानाच एक फोन आला आणि त्या फोनवरती एक दुर्दैवी स्वरूपाची बातमी कानावरती आली की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. खरं तर ही बातमी जितकी अनपेक्षित होती तेवढीच धक्कादायक स्वरूपाची होते. त्या क्षणी अनेक आठवणी त्या निमित्तानं आमच्या मनामध्ये जाग्या झाल्या आणि त्यातली एक सगळ्यात मोठी आणि एक अतिशय आत्मीयतेची आठवण अशी की अजितदादा पवार हे आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी म्हणून आदरणीय दादांच्या संदर्भात गेले काही दिवस सातत्यानं आम्ही चर्चा करत होतो की दादांना महाविद्यालयामध्ये बोलवावं. खरं तर दादा आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. हे आमच्या महाविद्यालयामध्ये जेव्हा नॅकची कमिटी येणार होती त्यावेळी काही माजी विद्यार्थी जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला नावलौकिक
प्राप्त करून आहेत. महाराष्ट्राच्या एकूणच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं नाव कमावून आहेत. अशामध्ये आपल्या महाविद्यालयाचे किती विद्यार्थी आहेत हे शोधत असताना आमच्या लक्षात आलं की आदरणीय अजितदादा हे आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. आम्ही त्यावेळी प्रयत्न केला की दादांना या ठिकाणी आणण्याचा, पण दुर्दैवानं त्यावेळी ते आम्हाला शक्य झालं नाही. आणि गेल्या 2013च्या नॅकच्या 3ऱ्या अक्रिडेशनच्या वेळी पुन्हा आम्ही तशा पद्धतीचा प्रयत्न केला. बऱ्याचशा राजकीय घडामोडी या घडत होत्या आणि आमच्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष जे आहेत बाबासाहेब पाटील सुर्लेकर, त्यांना आम्ही सांगितलं की अशा अशा पद्धतीनं आपल्याला एक मेळावा घ्यायचा आहे आणि दादांशी आपल्याला बोलता येतं का बघा. ते दादांशी बोलले. त्यांनीही काही जुन्या आठवणी ज्या आहेत त्या काढल्या आणि ते म्हटले की मी निश्चितपणे माझ्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी येणार आहे. याच्यातही बराचसा वेळ निघून गेला आणि मला वाटते 4-1 महिन्यापूर्वी आणखी एक अतिशय चांगली अशी गोष्ट आमच्या कानावरती आली की आता जे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील, ते सुद्धा आमच्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. आणि मग पुन्हा मी बाबासाहेब आमचे सुर्लेकर यांना सांगितलं की बघा, माजी विद्यार्थ्यांचा मेळावा एक मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेऊया. आणि मी कालच खरं तर ही सगळी घटना घडल्यानंतर मी बाबासाहेबांशी बोललो. त्यावेळी बाबासाहेब पाटील सुर्लेकर म्हटले की सर, खूप वाईट बातमी आपल्या कानावरती सकाळ सकाळी आली, पण साधारणतः 2-2.5-3 महिन्यापूर्वी दादांशी मी जेव्हा बोलत होतो त्यावेळी दादांनी काही आठवणी शालिनी पॅलेस मधल्या काढलेल्या होत्या आणि अतिशय मनस्वी असं प्रेम करणारे, कोल्हापूरवरती प्रेम करणारे, आणि त्या आठवणी काढत असताना शालिनी पॅलेसचा परिसर, रंकाळ्याचा परिसर, इथली असणारी तालीम संस्कृती आणि त्या काळात सुद्धा म्हणजे वयाच्या 18-19 वर्षामध्ये सुद्धा इथली असणारी सहकार चळवळ, इथली असणाऱ्या बँकिंगच्या संदर्भात ते अतिशय आपुलकीनं ते बोलत असायचे. पण एका गोष्टीचा मात्र मला या ठिकाणी काल आता बऱ्याच लोकांशी मी बोलतो आहे, तर दादांनी आपले काका जे आहेत म्हणजे शरद पवार साहेब हे त्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पण आपण मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहोत अशा पद्धतीची कुठेही वाच्यता कधी केलेली आपल्याला दिसत नाही. त्यामुळं आज या क्षणी आमच्या भावना ज्या आहेत त्या खूप वेगळ्या स्वरूपाच्या भावना आहेत. खरं तर तो 78-79चा कालावधी आदरणीय दादा म्हणजे आमचे श्रीपतराव बोंद्रे दादा हे सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक दिग्गज नेते म्हणून त्यावेळी होते आणि अशा या काळामध्ये अजितदादा आमच्या महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी म्हणून होते. आणि काल जेव्हा ही बातमी आली, खरं तर अशा पद्धतीनं काही डॉक्युमेंटेशन करावं असं कुणाच्या वाट्याला येऊ नये, पण बातमी आल्यानंतर आम्ही पाठीमागच्या काही जुन्या नोंदी बघायला लागलो आणि त्यावेळी दादांची नोंद असलेल्या ह्या रजिस्टर जे आहे ते आमच्या समोर आलं आणि त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख जो आहे पवार अजित अनंतराव, त्याच्यानंतर त्यांची जन्मतारीख, शिवाजी विद्यापीठाकडून आमच्याकडे आलेलं त्यांचं जे TC जी आहे त्याची कॉपी, ह्या सगळ्या गोष्टी काल आमच्या निदर्शनास आल्या. अनेकांनी त्या संदर्भामधली माहिती विचारली, पण आम्ही खरं तर आम्ही दादांच्याकडं आमच्या मनामध्ये हा विचार कायमपणे असायचा की पक्ष कुठलाही असला, काही असला तरी सुद्धा आपल्या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी स्वकर्तृत्वानं महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेची काळजी वाहतो आहे, वेगवेगळ्या स्वरूपाचे निर्णय घेतो आहे आणि भविष्यात कधीतरी आदरणीय दादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहायला मिळतील अशा पद्धतीची खरं तर मनात सगळ्यांच्याच इच्छा होती. पण दुर्दैवानं काल दादा गेले. मी आमच्या महाविद्यालयाच्या, आमच्या संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीनं त्यांना विनम्र
आदरांजली वाहतो. कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक वेळेला भेटी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांचे दौरे देखील झालेले आहेत. कोल्हापूरसाठी विशेष काम देखील त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर विविध योजना आहेत ज्या कोल्हापूरसाठी आणलेल्या आहेत. कोल्हापूरवरती विशेष जीव असा अजित पवारांचा पाहायला मिळाला. त्याचबरोबर कोल्हापूरचा रांगडेपणा देखील त्यांच्यामध्ये पाहायला मिळाला. हेच अजित पवार ज्यांचा अपघाती मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या आठवणींना राज्यभर आहे जो उजाळा दिला जातोय. कोल्हापुरातील एक अशी विशेष आठवण, त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना आज दुर्दैवानं कोल्हापूरमध्ये पाहावं लागतंय. ते ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजमध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा हा फलक लिहिलेला आहे. आज प्राचार्यांनी देखील त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना, त्यांच्या आठवणी सांगत असताना देखील ते देखील थोडेसे भावूक झालेले होते. आज प्रत्येक जण आहे राज्यभरामधील त्यांना जाणणारा न जाणणारा त्यांच्या जाण्याने हळहळतोय. असं हे अजित पवारांचं व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या मनामध्ये साठवून राहिलेलं आहे. त्यांच्या आठवणी आहेत. आणि ह्याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर कोल्हापूरमधील त्यांची एक विशेष आठवण होती जी आपण या लोकमतच्या स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेतली. याबरोबरच मी येतेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.